सर्वांना माझा नमस्कार. वाघ हो, आज आपण बघणार आहोत 2024 या वर्षी नवोदयच्या परीक्षेत आलेली बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्तेचा पेपर कसा असेल आणि पुढचा बुद्धिमत्तेचा पेपर 2025 ला जे 18 जानेवारीला परीक्षा होणार आहे त्या परीक्षेत सुद्धा अशीच बुद्धिमत्ता येईल. 100% अशीच येते. बुद्धिमत्ता हार्ड येत नाही, अवघड येत नाही, फक्त सराव महत्वाचा असते. सराव जर नाही झाला तर मग काहीच नाही ना. वाघ हो, बुद्धिमत्तेला आउट ऑफ मार्क मिळतात. त्याच्या काही काही ट्रिक आहेत है ना, आणि त्या ट्रिक कशा वापरायच्या, नेमकं कोणते कोणते साधनं वापरायचे, सगळे या व्हिडिओमध्ये आहे. आणि माझ्यासोबत दररोज रात्री 8 ते 9 या वेळेत कनेक्ट राहा. बुद्धिमत्ता, गणित, मराठी क्रॅक है ना रे, सगळं सोपं जाणार. 95च्या वरी मार्क मिळतात. वाघ हो, चला बघूयात मग. आणि 2024 चा पेपर आहे खंड 1 है ना. त्याच्यानंतर बघा, पहिले काय भानगड आहे तर वेगळी आकृती कोणती है ना, निराळी आकृती कोणती. बरोबर आहे. बघा, निराळी आकृती कोणती म्हणजेच वेगळी आकृती कोणती. निराळी आकृती म्हणजे काय, वेगळी आकृती. 4 ऑप्शन पैकी एक आकृती वेगळी असेल. 4 आकृत्यांपैकी एक आकृती कशी असेल, वेगळी असेल. तर तुम्ही सांगा नेमकी वेगळी आकृती कोणती असेल. तर तुम्ही काय म्हणतात कमेंट बॉक्स मध्ये सांगत जा. ठीक आहे. आता इकडे बघा, 1 2 3 4 डबे इथं 1 2 3 4 5 6 7 8 डबे इथं 4 डबे इथं 8 डबे इथं सुद्धा 4 डबे बाहेरचं हे धरायचं नसते. हे संरक्षण भिंत असते. ही भिंत असते, ही पकडायची नाही. ही सुद्धा भिंत आहे, ही पकडायची नाही. ही सुद्धा भिंत आहे, ही पकडायची नाही. 1 2 3 4 डबे. मला तुम्ही सांगा, इथं 4 डबे, इथं 4 डबे, इथं 4 डबे, तर वेगळं काय, इथं 8 डब्यावालं वेगळं आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी. मग 1चं उत्तर काय येते, बी. 1चं उत्तर काय येते, बी. 1चं उत्तर काय येते, बी. राईट. ह्याच्यात काय अवघड आहे का, काहीच अवघड नाही. ठीक आहे. प्रश्न दुसरा बघू. प्रश्न दुसरा थोडासा कोरी घेतो, सगळ्यांना दिसत असेल. बघा, वेगळी आकृती, डिफरंट ऑड फिगर. झेंडूबामची बॉटल आणि त्याच्यात झेंडूबाम, झेंडूबामची बॉटल त्याच्यात झेंडूबाम, झेंडूबामची बॉटल त्याच्यात झेंडूबाम. पण इथे झेंडूबामची बॉटल बाप्पा लय मोठी आहे. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी आहे ना. बघा ना तुम्ही, इथं छोटी आहे, इथं छोटी आहे, इथं छोटी आहे, इथं लय मोठी आहे. त्याला म्हणायचं बाई तू नको आमच्यामध्ये है ना. प्रश्न तिसरा है ना. 3 रेषा, इथं सुद्धा 3 रेषा, इथं 3, इथं सुद्धा 3, इथं 2, इथं सुद्धा 2, इथं 3, इथं 2, इथं वेगवेगळे आहेत. इथं 4, इथं पण 4 येतात. पण ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी मध्ये कसे बाळो, ऑप्शन नंबर सी मध्ये चुकीचं आहे. इकडं 3 येतात, इथं 3 रेषा येतात आणि इकडं येतात 2. इकडं 3 येतात, इथं 2 आहेत. इथं 4, इथं 4, इथं 2, इथं 2, इथं 3, इथं 3 है ना. हे काय लय हार्ड आहे कर प्रो नाही. आणि बघा, प्रश्न चौथा है ना. प्रश्न चौथा इकडे बघा, असा आहे. किती सोपं आहे बघा. आणि जर बघितलं तर हे काळं आहे, काळ्याच्या पुढे एक काडी आहे, काडी पुढी काळं माग, काडी पुढी असं फिरवा घटीवत है ना. हे घटीवत फिरवा, घटीवत असं सरळ घड्याळाची दिशा, घड्याळाचा काटा कसा असा फिरतोय, टुक टुक टुक. हे घटीवत झालं. मग मला सांगा, हे घटीवत, ही काडी पुढी, त्याच्या माग हे काळा माणूस लागलाय. इथं बघा, इथं सुद्धा अरे असं नाही येणार. कसं येणार, थोडस अजून थोडीशी दिमाग लावता. बघा इकडं हे बाण आहे, ह्या बाण पुढी आणि त्याच्या माग काडी, बाण पुढी त्याच्या माग काडी आणि त्याच्या माग काळा गोल. इथं बघा, बाण पुढी त्याच्या माग काळी रेषा आणि त्याच्या माग गोल. इथं सुद्धा बाण पुढी त्याच्या माग काळी रेषा आणि गोल. इथं बाण पुढी त्याच्या माग रेष नाही. डी नंबर है ना रे. बघा तुम्ही अजून सोप्या पद्धतीनं बघा, बाण आणि गोल असे इथं एका रेषेवर येतं, बाण आणि गोल एका रेषेवर येतं. इथं सुद्धा ह्या रेषेवर बाण आणि गोल आहे. इथं ह्या सुद्धा रेषेवर है ना बाण आणि गोल आहे. ह्या रेषेवर म्हणजे चिटकून थोडासा एक फाटा फुटत आहे ना. हे मेन रस्ता आणि मेन रस्त्यावर थोडासा फाटा फुटत आहे.
हा इथं बघा ह्याच्यावर गोल आहे पण याच्या इकडं बाण आहे का नाही. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर बघा सूचना भाग 2 आहे. समान आकृतीची निवड करा. हे तर लय सोपं आहे हे ना रे. समान आकृती तर लय सोपी आहे. 2-2 प्रश्न घेऊ त्याचे. अशाला अशी सेम आकृती. प्रश्न 5वा. अशाला अशी सेम आकृती हे वरी बघायले आणि हे खाली बघायले हे ना रे. इकडं डाव्या बाजूला वरी बघायले हे खाली बघायले. याच्यामध्ये नाही पेन्सिलचा वापर करायचा. कॅन्सलेशन मेथड वापरायची. कट करायचं. वरी बघायले खाली बघायले. इथं वरी बघायले खाली बघायले असू शकते. ठीक आहे असू शकते. इथं वरी बघायले खाली बघायले असू शकते. इथं दोन्ही खाली बघायत कट. आता या दोन्ही पैकी उत्तर काय. ते 3 डबे इथं है ना. इथं बी बघा अशाला असे डबे कशात आहेत सी मध्ये नाहीत है ना. ऑप्शन नंबर बी मध्ये येतं. अरे कळाले का नाही. ऑप्शन नंबर कशामध्ये येतं बी मध्ये येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अशाला अशी हुबेहूब आकृती कशात आहे. हुबेहूब आकृती अशाला अशी कशात आहे. अशाला अशी जर आकृती बघितली तर कशात आहे. हे तर सगळ्यांना येते हे. तर ऑप्शन नंबर काय म्हणताल तुम्ही बघा. असं हे साहेब आहेत ऑप्शन नंबर बी मध्ये. बघा ह्या साईडला वरी सुद्धा इकडून सुद्धा चारी बाजूने इथं नाही इथं सुद्धा नाही बी मध्ये आहे है ना. त्याच्यानंतर प्रश्न 7वा वाग हो. साहेब असे कशात इथं इकडं तोंड आणि खाली आणि इथं असं मंदिर है ना रे. इथं दोन्ही बाण इथं कट करायचं. असं कट करायचं. गाळणी पद्धत पेन्सिलनं वापर करायचा. बघा डी मध्ये आहे का नाही सेम टू सेम. अरे कळते का नाही. डी मध्ये सेम टू सेम आहे का नाही बघा तुम्ही. जशाला तशी हुबेहूब आकृती अशी बघा अशी आणि खालून असा है ना रे. अशाला अशी आकृती कशात आहे डी मध्ये आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बाळ हो बघा 8वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे ह्याच्यामधला. बघा प्रत्येक भागामधला प्रत्येक विभागामधली 4 प्रश्न येतात. वेगळ्या आकृतीचे 4 प्रश्न 5 गुणांसाठी. समान आकृतीचे सुद्धा 5 प्रश्न 4 प्रश्न 5 गुण राईट. अशाला अशी आकृती हुबेहूब आकृती कशात आहे. 1-2 बाजूला आहेत आणि मध्ये खाली 2 कान आहेत है ना. आणि मधून अशी रेषा आहे अशी पंचकोन आहे असं समजा असं है ना. ह्याच्यामध्ये हे करे याच्यात तर मध्ये असं गुणिले दिले चल बाबा जाय म्हणायचं. आणि हे खाली तर असे पाय दिलेत ह्याच्यात चल जाय म्हणायचं. आणि मध्ये काळ बाप्पा राक्षस कुठला है ना. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. इसमें भी कुछ डाउट नहीं है. इसमें भी कुछ डाउट नहीं है. आणि त्याच्यानंतरचा वागा हो भाग 3. 8 झाले. भाग 3 काय म्हणते. प्रश्न 9 ते 12 आहेत. 9, 10, 11, 12 4 प्रश्न येतं है ना. एक भाग लुप्त आहे म्हणजे एक भाग गायब आहे. लुप्त म्हणजे गायब. ए बी सी आणि डी अशा उत्तर आकृतीचा विचार करा. दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे लुप्त भागात बरोबर आकृती बसेल अशी आकृती शोधायची. लुप्त म्हणजे जी गायब असलेली आकृती बघायची. चला बघूयात. थोडीशी पेन लहान घेतो. हा आता इकडे बघा हे इथला भाग असा गायब आहे तर याला पेन्सिलनं असं करा तुम्ही. पेन्सिलनं है ना. आणि पेन्सिलनं असं केलं. कोणतेही 2 भाग एकतर कसं असते लुप्त भागात हे 2 भाग सेम असतात. ह्या भागासारखाच हे भाग असते किंवा ह्या भागासारखा हे भाग तर ह्या भागासारखा हे भाग किंवा सगळे भाग सेमच असतात. आता इथं सगळे सेमच दिसायला येतात राईट. अशा मधून असे व्ही 4 व्ही काढलेले आहेत. इथं बी 1 2 3 4 व्ही येतं. इथं बी 1 2 3 4 व्ही येतं. इथं बी मग काढूत आपण 1 2 3 आणि 4 व्ही. ठीक आहे. आणि अशी रेषे बघा कडीला अशी रेषे इथं कडीला रेषे इथं कडीला रेषे तर कडीला रेष असन आणि या रेषेच्या मध्ये बी असे 1 2 3 व्ही येतं रेषेला चिटकून 1 2 आणि 3 असा भाग कशात आहे. मग हे नवीन आलेला भाग कशात आहे असा हे नवीन ह्या साईडला येणार आहे. ह्या खालच्या बघा एवढं जरी कळलं तुम्हाला काहीच कळलं नाही है ना. काहीच कळलं नाही. एवढंच कळायलंय की बाबा ह्या आकृतीच्या खालच्या बाजूला असा भाग आहे. आता हे तर वरच्या बाजूला झाला. वरच्या बाजूला हे तर कटलं. अहो मला सांगा ह्या आकृतीच्या हे बी वरच्या भागाला झाला
हे पण कटला. हा अहो ह्या आकृतीच्या ह्या इकडल्या भागाला झाला, इकडल्या हे बी कटला. फक्त दुसरं काय कळू का न कळू ह्या भागाला एकच पर्याय आहे, सी नंबरचा. एकच पर्याय कोणत्या नंबरचा आहे? सी नंबरचा. बघा ना तुम्ही, ही आकृती सगळी ह्या भागाला येईन, इकडच्या भागाला, ह्या भागाला येईन, हे इथल्या भागाला. मग इथल्या भागाला इथं वरच्या भागाला इथून हे कटलं. ही इकडल्या भागाला आहे, कटलं. ही इकडून भागाला आहे, नाही. आपला खालून पाहिजे. बघा ही खालून आहे का नाही? अशी 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 सी में है हो. बरोबर आहे. काय अवघड काहीच नाही याच्यात बाळा हो. त्याच्यानंतर बघा लुप्त भाग आहे ना, हे बघा हे असा. आता मला सांगा ह्या भागासारखा हे भाग आहे. दोन भाग कोणते बी सेम आहेत. बघा इकडे बघा, हे भाग सेम आहे. कस काय? हे उभी रेष आणि इकडे जोडलाय, ही उभी रेष आणि खाली जोडलाय. आता ह्या भागासारखा हे भाग असेल, या भागासारखा हे भाग असेल, हे ना रे. आणि मग कसं होईल सांगा तुम्हीच. अशी इथून आकृती इकडे जुटली, मग मला सांगा अशी इथून आकृती इकडे जुटल, इकडं है ना, आणि असा भाग येईल. मग तुम्ही मला सांगा असा पर्याय कशात आहे? कशात आहे? असा पर्याय कशात आहे? यानी सरळ रेष आहे. एक में है नो बाबा, दोन में है नो बाबा, तीन में है नो, चार में यस बॉस, है ना रे. चार में यस बॉस. तुम्ही म्हणले नाही समजे हम. मी म्हणलं वाघ हो, काहीच अवघड नाही, टाईट बसा एकदा, है ना. इकडं बघा, हे असं पेन्सिल न करायचं, है ना. पेन्सिल न केलं असं, हे पेन्सिल न केलं सरळ रेष नाही अशी. इथं बघायचे दोन भाग कोणते तरी सेम आहेत. कोणते सेम आहेत दोन भाग? बघा हे भाग इथला आणि हे भाग सेमच आहे. बघा कसा सेम आहे? एक उभी रेष आणि एक तिरकस रेष. इथं बी एक उभी रेष आणि एक तिरकस रेष. फक्त ही रेष खाली आली, ही रेष वरी गेली. मग मला सांगा हे दोन भाग कसे आहेत? हे दोन भाग सेम आहेत, तर हे दोन भाग सेम असतात. ही अशी सरळ उभी रेष आहे, तर इथून बी सरळ उभी रेष असेल. आणि ह्याच्यावर अशी जुटलेली आहे, तर इथून पण अशी जुटलेली असेल. मग अशी नवीन तयार होणारी आकृती कशात आहे? अशी नवीन तयार होणारी आकृती कशात आहे? कोणत्या भागात आहे? उभी रेष असं 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 भाग आहे डी मध्येच. काय अवघड आहे का सांगा? अशी उभी रेष नस. सगळ्यांना समजेल वाग हो, हळूनच सांगतो, है ना. आता इथे एक लुप्त भाग आहे, इथं आकृती, इथं कोणती येणार? राईट. या डब्यात आकृती कोणती येणार असा सगळ्यांना प्रश्न आहे. त्या डब्यात आकृती कोणती येईल, है ना. तर बघा इकडं एवढं तर सगळ्यांना कळतंय की बघा इकडं या पेन्सिलनं असं करायचं, केलं पेन्सिलनं. इथं ह्या कडीला अशी टिकली आहे ना. आणि लहानपणी म्हणत होते मुली, म्हणत होत्या लहानपणी खेळ होता, म्हणत होत्या मुली, कोणी यावे टिकली मारून जावे, हे ना रे. लहानपणीचा खेळ. आता नाही तर, आता तसे टिकल्या गिकल्या काहीच नाही तर, है ना. आणि अजून एक खेळ होता, मुली खेळत होत्या त्या, आणि मुलं काय खेळत होते? इथली माशी तिथं उडाली, है ना. वाघ हो. तुम्ही म्हणले काय भानगडे? मी म्हणलं जाऊ दे. आता बघा ह्या कडीला, ह्या कोपऱ्यात कडीला इकडं आहे, ह्या खालच्या कोपऱ्यात इकडं ह्या कडीला आहे. सगळ्याच्या कोपऱ्यानं टिकल्या बसलेल्या आहेत. ह्या बी कोपऱ्यानं टिकली आहे आणि ह्या बी कोपऱ्यात इथं टिकली असणार. मग असाच भाग कशात नाही एवढं बघायचं. कशात नाही बघा, हे मेन उत्तराचा भाग आहे. बघा कडीला टिकली असली पाहिजे, हे उत्तराचा भाग आहे. उत्तराचा भाग कडीला टिकली असली पाहिजे. इथं आहे बाबा, असू शकते पेन्सिलनं. हे बघा ह्या कडीला टिकली आहे का? इथं कडीला कशी अशी? इथं आहे का कडीला? नाही. इथं आहे, इथं असू शकते, असू शकते. इथं आहे का कडीला टिकली अशी? नाही, पलीकडे गेली, कट. दोन तर पर्याय नुसत्या टिकलीवरूनच कट केले आपण. दोन पर्याय नुसत्या कशावरून कट केले? टिकलीवरून. आता काय कट करायचं बघा, हे भाऊ भाऊ दिसायत मला, कारण इथं काहीच नाही, इथं काहीच नाही. इथं रेष आहे, इथं सुद्धा रेष असेल. बघा ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये रेष बिष काहीच नाही. हे दोन सेम दिसायलेत, हे दोन सेम. तर इथं रेष आहे, तर अशी इथं रेष असेल. मग रेष कशामध्ये आहे?
ह्याच्यामध्ये पण आहे, ह्याच्यामध्ये पण आहे. वा, ठीक आहे. अजून एक राहिला भाग, ते म्हणजे काळा आहे ना रे. हे आणि हे सेम आहे, हे आणि हे सेम आहे, ह्याच्यात काळं काहीच नाही. इथं काळं आहे तर इथं सुद्धा काळं असलच आहे ना रे. इथं काय असल? काळं. इथं हे आणि हे सेम आहे, इथं काळं आहे असं, तर वरी सुद्धा काळं असल. मग याच्यात तर काळं नाही. सी कटला. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. नीट बघा तुम्ही, नीट बघणं गेल्यावर काही कळणार नाही. एखादं कळालं नसलं तर डबल डबल वापस बघत जा. चला आता इथं बघा, एकतर कोणतेही दोन शेम असतात, असे शेम असतात, ह्याच्यासारखं हे असते तर ह्याच्यासारखं हे असते, किंवा हे दोन सेम असतात तर मग ह्याच्यासारखे हे दोन सेम असतात, किंवा सगळेच सारखे असतात. ठीक आहे, तर बघूत आता काय येते. तर आता इथं मला सगळे सेम दिसा येतं. पहिल्यांदा टिंब, इथं टिंब, इथं टिंब, मग इथं सुद्धा पहिल्यांदा टिंब येईल. बघा एवढा भाग असा करायचा पेन्सिलनं, आणि एकदम वरी टिंब आहे असं टिकली आहे, एकदम असं टिकली आहे ना रे. एकदम वरी टिकली, एकदम वरी टिकली. अरे हे असं काऊन व्हायले? हे असं होणार झालं. आता ह्याच्यासारखं हे असते तर ह्याच्यासारखं हे असते. बघा हे असं उभं 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 आहे, तर हे सुद्धा असं उभं 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 होणार, अपोजिट. लक्ष द्यावा हो. टाईट बसा, टाईट बसा, लय मेन आहे हे. अरे मच्छर मच्छर, कॉईल लगाव बाबा है ना. इकडे बघा, पहिल्यांदा टिकली, पहिल्यांदा टिकली, पहिल्यांदा टिकली, पहिल्यांदा टिकली. त्याच्यानंतर चौकोन आहे, इथं चौकोन आहे, त्याच्यानंतर चौकोन आहे, मग चौकोन येणार. मग काळं गोल आहे, इथं काळं गोल, मग काळं गोल, मग इथं सुद्धा काळं गोल. नंतर डबल अजून चौकोन आहे ना, अजून डबल टिकली. असा भाग कशात आहे पोरो? काळं गोल एकदम मधात आहे, इथं तर काळच नाही. टिकली, डब्बा, काळं, हे तर असंच आहे आपलं, असं पाहिजे. हे असं आहे, हे सुद्धा असं आहे. चल जा, चल जा. ऑप्शन नंबर बी फॉर बबन. बी फॉर बबन है ना. चला, नाही कळालं? अरे वागो, हे असं आहे तर हे असं आहे, तर ह्याच्यासारखं सेम टू सेम येणार, असं असं सेम टू सेम येणार. मग हे आहे, हे आहे, हे तर चुकीचंच आहे. असे इकडे येईल तर हे तर चुकीचंच आहे. मग ह्या दोन्ही पैकी काय येईल? आहे ना, सगळ्याच्या मध्ये काळं 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 गोल आहे, तर इथं काळं गोल नाही, मध्ये काळं गोल नाही. बी. त्याच्यानंतर बघा भाग 4, सोपं आहे, नाही सोपं आहे ना. आता काय म्हणते? अनुक्रम है ना रे. वाचेचा प्रश्न, प्रश्न 13 ते 16, डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिल्यात. चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे आणि विशिष्ट अनुक्रमाने दिलेली आहेत है ना रे. मग अनुक्रम म्हणजे 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4. अनुक्रम म्हणजे कसा बाळ हो? 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4. तुम्ही म्हणले कसं बाबा? मी म्हणलं बघा तर खरं, 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4, किंवा 1 वरून 3 आणि 2 वरून 4. अनुक्रम लक्षात ठेवा. समसंबंध कसा असते? 1 वरून 2, 1 वरून 2, तसा 3 वरून 4. बट अनुक्रम कसा असते है ना रे? अनुक्रम असा असते 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4, किंवा 1 वरून 3 आणि 2 वरून 4. लक्षात ठेवा बरं. चला 1 वरून 2 बघूत आपण. इथे एक रेष आहे आणि एकच म्हातारा माणूस आहे. इथे एक रेष आहे, एक काठी आणि 2 म्हातारी माणसं इथं है ना. इथे एकच काठी आणि 3 म्हातारी माणसं. इथे एक म्हातारा माणूस, दुसरा म्हातारा माणूस आणि तिसरा म्हातारा माणूस. इथं काय असणार? एकच काठी आणि 4 म्हातारी माणसं असणार. मग असा ऑप्शन कशात आहे? डायरेक्ट बघूता. एकच काठी आणि 4 म्हातारी माणसं. काठी डावीकडे, डाव्या बाजूला काठी आहे, त्याच्या पुढे म्हातारी माणसं इथं डाव्या बाजूला काठी. मग पहिल्यांदा काठी येईल, मग पहिल्यांदा काठी आणि मग इकडे 1 2 3 4 माणसं इथं. ऑप्शन बी. काठी तिकडे, ह्याच्यामध्ये हे नाही. अरे क्या है, यहाँ पे 3च है. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी है ना रे. त्याच्यानंतर बघा बघा, आता इथं बघा है ना. एक क्या हो गया? 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4 है ना. आता इथं किती आहेत बघा. एकच, मी एकालाच पकडितो आधी, एकालाच पकडितो है ना. हे डब्बा आहे ना, हे डब्बा असा काटकोन त्रिकोण, हा त्रिकोण आहे ना. हे वरचा त्रिकोण होता, हे कुठं आलाय?
हे त्रिकोण कुठं आलाय? इथं खाली आलाय बघा, खालच्या बाजूला आलाय, हे खालच्या बाजूला. असा मी डब्बा काढतो वाटलंच तर. चौकोन हे त्रिकोण आहे ना रे, त्रिकोण. हे त्रिकोण वरच्या बाजूला होता, इथं वरी होता का नाही? आता हे खालच्या बाजूला आलाय इकडं, हे त्रिकोण हेच. मग आता तिसऱ्या आकृतीत कोण्या बाजूला आलाय? इकडच्या बाजूला आलाय. तर आता हे त्रिकोण कोण्या बाजूला जाईल? इकडल्या बाजूला जाईल, वरच्या. मग वरच्या बाजूला त्रिकोण कशा कशामध्ये हे रे? अगो बाई, सगळीकडून दिसवायला. कशामध्ये नाही? इथं बी हे वरच्या बाजूला, इथं बी हे, इथं बी हे. इथं आहे का रे? नाही, इथं नाही, इथं जोडलेलं नाही, दुसरा दिलाय. डी तर कटलं, जाऊ द्या, याच्यावरून डी कटलं, बाकी काय कटलं नाही. हा चला अजून बघूत. आता डी कटलं, पेन्सिलनं गाळणी पद्धत वापरायची. ठीक आहे. आता हे दोन माणसं इथं, हे दोन माणसं काय झाले तर हे पुढे पळाले, इथं वरी बघा, आणि हे इथं आले. कळायला का नाही रे? इकडे बघा, हे दोन माणसं इथे खाली, हे वरी गेले इथे आकृतीत, हे खालचं वरी गेले आणि इकडचं इथं आले. ठीक आहे. आता हे असं घटीवत पळायत, असं पळायत. आता हे कुठं गेले? इथं गेले. हे बघा, हे इथं, हे पुढे गेले इथं, आणि खालचं हे वरी गेले. आता काय होईल रे? हे कार्यकर्ता इथं येईन खाली, हे कार्यकर्ता कुठे येईल? हे कार्यकर्ता येईन खाली असा, आणि हे कार्यकर्ता येईन एक वरी असा. बरोबर आहे. म्हणजे एक सरळ बघा, हे कार्यकर्ता येईन खाली इथं, आणि हे कार्यकर्ता येईन इथं. म्हणजे एका खाली एक. असे कशात आहेत रे? याच्यात तर नाही, तर आडवी आहे त्याच्यामध्ये. इथं 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 आहेत का रे? बघा तुम्ही, इथं बी नाही. तर बघा तुम्ही, हे राईट आहे. आपले काढण्यात तिकडे तिकडे झाले असतात, पण राईट आहे ते, आहे ना. बाकी तर राईट आहे. एका खाली एक आली तिथं बघा ना, एका खाली एक आले, तर इथे एका खाली एक नाही आली, आहे ना. इथं दुसरं दिलंय, हे बी चुकीचं आहे. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर बघा बघू, हे बघा, टाईट बसा. हे गोलू आहे ना, हे गोलू, हे बॉल, हे बॉल आहे ना. टाईट लक्ष द्या, मी असं एक आकृती कच्ची काढतो. हे बॉल आहे ना रे, हे बॉल आहे ना, इकडच्या डब्यात आहे, इकडच्या. हे बॉल आता कुठे इकडे गेलाय? हे इकडच्या डब्यात गेलाय बॉल, असा पिंकून इकडे गेलाय. आता बॉल कुठे गेलाय? खालच्या डब्यात गेलाय. नंतर बॉल कोण्या डब्यात जाईल? इकडल्या. हे उत्तर असेल. इकडल्या डब्यात बॉल आहे, इथं, इथं नाही, इकडच्या डब्यात असा है ना रे. इथं आहे इकडच्या डब्यात, इथं नाही, इथं सुद्धा नाही, इथं सुद्धा नाही. ऑप्शन नंबर ए. काय करायची गरज आहे का? नाही. नो टेन्शन बाप्पा, नो टेन्शन, है ना. एवढं काय लगे. ठीक आहे. आता हे लास्टचा प्रश्न आहे अनुक्रमचा. 1 वरून 2, 2 वरून 3. बघा इथे एकच बाण आहे आणि एक आडवी रेषा आहे. इथं 2 बाण आहेत आणि अशा 2 आडव्या रेषा आहेत छोट्या छोट्या. इथं 3 बाण आहेत, है ना रे, आणि 3 छोट्या छोट्या रेषा आहेत अशा. आता मग 4 बाण येताना कसं? एक इकडं, एक इकडं, एक इकडं आणि एक इकडं, आणि अशा 1 2 3 आणि 4 रेषा असतात. असा भाग कुठे रे पोरो? इकडं 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 इकडं, आणि खाली रेषा आलेली. बरं, खाली रेषा आलेली, है ना रे. नाही कळालं? अरे बाप हो, इकडं बघा ना, एकच, अरे क्या हो गया, एकच रेष आणि एकच बाण आणि एक रेष. एक बाण इकडे, एक बाण इकडं, आणि 2 रेषा, 2 बाण 2 रेषा. एक बाण इकडं, ह्याच्यावरच हे एकच बाण होता, आता 1 2 झालेत, आता 3 झाले. एक बाण इकडं, एक इकडं माझ्याकडे, एक पलीकडं आणि एक इकडं, सॉरी इतकं, आणि एक रेषा आली खाली. 1 2 3 रेषा. मग काय होईल? एक इकडं, इकडं, यहाँ पे आणि रेषा 4, 1 2 3 आणि 4. असं ऑप्शन कशात आहे वागू? हो बघा नीट, यहाँ पे यहाँ पे यहाँ पे. सोपं आहे ना रे, काहीच अवघड नाही याच्यात. प्रश्न 5वा, समसंबंध. हे बघा, हे नीट लक्ष द्या. समसंबंधाचा आहे. इथं बघा 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृत्यामध्ये गट इथं आहे ना, प्रश्नचिन्ह. पहिल्या 2 प्रश्न आकृत्यामध्ये काही एक नातं आहे, म्हणजे संबंध आहे. तसा संबंध 3ऱ्या आणि 4थ्या या प्रश्न आकृत्यामध्ये तसलंच नातं असायला हवं, है ना. म्हणजे समसंबंध 1 मध्ये आणि 2 मध्ये जसं नातं आहे, जसा संबंध आहे, तसा संबंध 3 वरून 4 मध्ये पाहिजे, है ना. 17 ते 20 प्रश्न आहेत वागव हे. चला मग काय येते तर टाईट लक्ष द्या. टाईट बसा. टाईट बसले का रे शामराव? टाईट बस, है ना. बघा इकडं, हे साहेब इकडं वरी बघायला येतं, हे वरी बघायला येतं, ह्याच्या अपोजिट खाली बघायला येतं.
हे मंदिर आहे ना रे छोटं छोटं, हे वरी बघायले ते हे खाली बघायले, राईट. मग मला सांगा, हे वरी बघायले, हे वरी बघायले तर हेच खाली बघल. फक्त फरक कसा आहे सांगतो. फरक कसा आहे तुम्हाला कळाला का? हे आहे ना हे मंदिर डावीकडे असं, हे मंदिर इकडे डावीकडे असं छोटासा त्रिकोणाचा भाग असा आहे ना, आणि हे उजवीकडे इकडे वरी. तसंच आपण करायचं इकडे बघा, हे असं हे इकडे डावीकडे आहे ना, तर हे खाली येणार इकडं उजवीकडे येणार आहे ना. हे वरी आलंय ना, वरी हे वरी आहे ना, हे खाली येणार, पण खाली इकडं तर येणार पण वरच्या बाजूला नाही येणार, खालच्या बाजूला येणार. वापा इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. ठीक आहे, हे सगळीकडे चालेल. पण अशाला अशी आकृती इथं काय झाली बघता है ना, यहाँ पे 1 2 3 सेम टू सेम आकृती. अशाला अशी आकृती कशा ते सांगा मग. अशाला अशी आकृती इकडे बघा, हे भाग आहे ना इथपर्यंतच आहे, ही रेषा खाली आली नाही. इतर रेषा ही पलीकडे गेली, हे कट झाला. इथं सुद्धा रेषा ही पलीकडे गेली ह्याच्या, हे सुद्धा कट झाला. आणि शेवटचा सुद्धा कट होईल का? शेवटचा सुद्धा बघा असा 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 असा, हे असा भाग आहे ना रे. आणि शेवटचा कस काय है ना रे, शेवटचा भाग कट होईल का? तसं मधीच इकडे बघा, बरोबर आहे. ही रेष आहे ना कुठे गेली, ही रेष अशी पूर्ण आहे ना, ही पूर्ण रेष आहे. तर ही पूर्ण रेष आहे का रे? नाही, पूर्ण रेष नाही, हे बी कट झालं. आणि ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी, राईट. आणि 18 नंबरचा प्रश्न लक्ष द्या. ठीक आहे, टाईट बसा, टाईट बसा. बघा इकडं, हे खाली बघायलेत बाण, तर हे वरी बघायलेत. कळालं नाही? हे खाली बघायलेत, हे वरी बघायले, म्हणजे पाण्यातली प्रतिमा. ठीक आहे, किंवा 180 अंशाने फिरवलं. कसं फिरवलं? 180 अंशाने. हे खालचं ट्रुकून वरी केलं, मग ह्याचं ट्रुकून तिकडं करणार, अपोजिट ट्रुकून तिकडं करणार, आणि तिकडं करणार. आणि छोटू ही झोपडी आहे, तिकडं करणार बाण असे 180 अंशाने तिकडं, पण छोटी झोपडी इकडं, तिकडं बाण आहे, छोटी झोपडी नाही इथं. अरे हे कोणते रानडुकराचे पाय आहेत काय? चल हट म्हणायचं. आणि इथं एक पाय आहे चांगला आणि एक वेगळाच आहे. ऑप्शन नंबर सी. सोपं आहे सी, सोपं किती आहे सी. 19 नंबर बघा वागं हो, है ना. बघा, हे बाहेरचं पकडायचं नसते बरं, लक्ष द्या. हे बाहेरचं संरक्षण भिंत सगळ्यामध्येच असते बरं, पकडितान बाहेरचं पकडायचं नाही. इथं बघा गोल आहे, आणि गोलामध्ये हे 4 जण वेगवेगळे झालेत, 4 गोल झालेत, राईट. मग इथं सुद्धा असं हे असं गुणिले टाईप मध्ये होतं. इकडे बघा, सॉरी, असं बेरीज होती, तर इथं सुद्धा बेरीज आहे. आता इथं हे गुणिले आहे असं, मग इथं सुद्धा कसं होणार? गुणिले होणार. आणि असे 1 जशाला तसेच गोल येणार, 3 4. नाही कळालं का पोरो? अरे बुद्धिमत्ता आहे, याच्यात कळायसारखं काय? हे बेरजेचं चिन्ह, इथं सुद्धा बेरजेचं चिन्ह, आणि हे 4 या रेषा कट झाल्या, छोट्या छोट्या रेषा, आणि हे गोल राहिले. तर इथं सुद्धा हे गोल, आणि मध्ये हे गुणिलेचं असं मोठं चिन्ह, आणि हे छोट्या छोट्या रेषा कट होताना गोल असे येताना 4 गोल. मग असं गुणिलेच्या चिन्हामध्ये कशात आहे? गुणिलेचं चिन्ह नाही, इथं बेरजेचं आहे, इथं बी बेरजेच आहे, इथं बेरजेच आहे, आणि मध्ये आहे हे नाही, राईट. ऑप्शन नंबर सी, 19चं सी ला क्लिक करायचं, राईट. म्हणजे 2024ला पेपर एवढा हार्ड आला होता का पोरो? लय इझी होता, सोपा होता, काहीच अवघड नाही याच्यात. आता बघा 20 नंबर 1 वरून 2, तसं 3 वरून 4. नेमकं कसं करायचं बघा. 1 2 3 4 जण आहेत, 4 जण आहेत. तर इथं बघा 1 2, आणि ह्या मधल्यापासून एक डब्बा तयार केलाय. मधल्यापासून काय तयार केलाय? एक डब्बा तयार केलाय. मग आपण बी काय करूता, ही रेष जशाला तशी ठेवायची आणि ह्याच्यापासून करायचा डब्बा तयार. मग असा ऑप्शन कशामध्ये आहे? अरे नाही कळालं का पोरो? कळालं. इकडे बघा ना, 1 2 3 4 रेषा, 1 2 3 4 रेषा येतात. वरची आणि खालची रेष सेम टू सेम, आणि ह्या मधल्यापासून एक केला तयार त्यांनी डब्बा. इथं पण कडीकडीच्या रेषा सेम, आणि मधल्यापासून त्याने काय केला तयार? असा डब्बा. असा ऑप्शन कशात आहे? ने में नहीं, बी में नहीं, सी में है. ठीक आहे. त्याच्यानंतर 21वा प्रश्न बघू वागो हो.